की छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतःच्या राज्याभिषेकामध्ये स्वतः नाचवलेलं दाखवणं हे तुम्हाला पटतं का? ते छत्रपती संभाजी महाराज दाखवण्याचा प्रयत्न केला. तो छत्रपती संभाजी महाराज फक्त केवळ आणि केवळ धार्मिक द्वेषातून दाखवण्याचा प्रयत्न केला असं चित्र उभं राहिलं. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा औरंगजेब असेल यांची लढाई कधीही धर्माची नव्हती. ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जर तुम्हाला समजायचे असतील तर तुम्ही फक्त ते व्हिडिओ किंवा याच्या माध्यमातून बघू नका. कोरटकर ज्यावेळी शिवाजी महाराजांवरती बोलला, सोलापूरकर ज्यावेळी बोलला, भिडे गुरुजी उठून नाही आल्यावर म्हणजे जातीय द्वेष पसरवायचं कारण असेल तर लगेच भिडे गुरुजी पुढे येतो. मुसलमानांनी हे केलं, अफजल खानांनी ते केलं, औरंगजेबाची कबर काढायची आहे. हो, मग औरंगजेबाची कबर काढायची, अफजल खानाची कबर काढायची, तर मग अफजल खानाची कबर शिवाजी महाराजांनी का बनवली, जिजाऊंनी का बनवायला लावली? छत्रपती शिवाजी महाराजांची नीती अवलंबली, ज्याला आम्ही स्वराज्य नीती म्हणतो. ती स्वराज्य नीती ज्याने अवलंबली तो आयुष्यामध्ये कुठल्याही कामामध्ये किंवा कुठल्याही विषयामध्ये तो सक्सेस होणार, तो यशस्वीच होणार. नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ RD मध्ये. आणि आज आपल्यासोबत आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत शिवराज्य ब्रिगेडचे अध्यक्ष अमोल जाधवराव. तर आपण बोलूया त्यांच्याशी. नमस्कार अमोलजी, तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टवर. जय जिजाऊ. मी अमोल जाधवराव, शिवराज्य ब्रिगेडचा अध्यक्ष आणि मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयक. मराठा क्रांती मोर्चा 2016 पासून चालू झाल्यापासून मी मराठा मोर्चामध्ये ॲक्टिव्ह, त्या मुवमेंटमध्ये आम्ही ॲक्टिव्ह झालो. पण त्याच्या अगोदरपासून, फार पूर्वीपासून, साधारणतः 2007 पासून मी संभाजी ब्रिगेड या चळवळीशी जोडला गेलेला आहे. आणि त्या चळवळीतून जोडला गेलेला असताना आम्ही काम करत असताना या मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने पुढे आलो आणि त्याच कालांतरानं शिवराज्य ब्रिगेड नावाची आम्ही एक संघटना चालू केली. कारण संपूर्ण महाराष्ट्रभरामधून युवक आमच्या संघटनेशी जोडले गेलेले आहेत. जवळपास 20 ते 22 जिल्ह्यांमध्ये आपली संघटना आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी एक आदर असणं किंवा त्याच्यावरती आक्रमकतेनं काम करणं हे प्रामुख्याने आमचं उद्दिष्ट आमच्या संघटनेचं आहे. त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आपण अनेक वेळा उदाहरणं बघितली असतील. आत्ताही सध्या वाद चालू आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा वाद असेल किंवा वाघ्या कुत्र्याचा वाद असेल किंवा आणखी मग छावासारखे चित्रपट असतील. असे वेगवेगळे चित्रपट येऊन गेलेले आहेत ज्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा किंवा आपण आपली जी अस्मिता म्हणतो त्या संदर्भातले वेगवेगळे चित्रपट पडद्यावरती येत असतात. अनेकदा काय होतं, हे चित्रपट बनत असताना त्याच्या माध्यमातून ते चुकीचा इतिहास लोकांपर्यंत दाखवतात. आता लोक म्हणतात की चूक आणि बरोबर ठरवणारे तुम्ही कोण? तर मुळात मी अशा लोकांना सांगू इच्छितो की चूक आणि बरोबर ठरवणारे जरी आम्ही नसलो तरी छत्रपतींचा इतिहासाला एक पुरावा आहे, काय ऐतिहासिक संदर्भ आहे, त्या पद्धतीने तुम्ही मांडा. ते लोक डोक्यावरतीच घेऊन नाचतायत. पण कुठेतरी त्याला जाणीवपूर्वक चुकीचं मांडून लोकांमध्ये द्वेषाची भावना तयार करणं, याला आम्ही चूक म्हणतोय. चूक आणि बरोबर हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे. कारण चूक काय, बरोबर काय हे आम्ही ठरवलं पाहिजे. हे लोक ठरवणार, कारण राजकीय लोकांचा स्वार्थापोटी याच्यामध्ये चुकीचं काय आणि बरोबरचं काय, कारण त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, त्यांच्याकडे मीडिया आहे, प्रसार माध्यम आहेत किंवा त्यांच्याकडे सरकारी यंत्रणा आहेत. या सगळ्या वापरून ते आपल्यावरती ते बिंबवतात आणि एक प्रोपोगंडा सेट करतात. आणि त्या पद्धतीने आपण आपला माइंडसेट करत असतो. त्यासाठी आम्ही म्हणत असतो की ह्या चुकीच्या गोष्टी आहेत आणि त्या चुकीच्या गोष्टी होऊ नयेत. बरोबर. म्हणजे सध्या आता जो छावा मूवी आला होता आपल्या महाराजांचा, तर त्यामध्ये पण एक लेझिमचं सॉन्ग होतं, म्हणजे एक खेळ होता, तर तो पण रद्द करण्यात आला सिनेमामधून. मग हे कितपत योग्य वाटतंय की अयोग्य आहे, म्हणजे कट करणं? नाही, मुळात खूप चांगला विषय तुम्ही विचारला मला. कारण मध्यंतरी ज्यावेळी छावाची शूटिंग चालू होती त्यावेळी त्याचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि यांना मी स्वतः प्रत्यक्षात भेट घेतली होती आणि त्यांना सांगितलं होतं की छावा चित्रपट बनवत आहे, खूप अभिनंदन, कारण संभाजी महाराजांवरती असा ग्रँड चित्रपट येतोय. बरोबर. एक आपली अस्मिता आहे, छत्रपती संभाजी महाराजांना युवकांचं प्रेरणास्थान आहे. बरोबर. आणि त्याच्यावरती चित्रपट बनवते, आम्हाला अभिमान आहे. परंतु काय झालं की छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत आपण जर बघायला गेलो तर 90च्या दशकाच्या अगोदर छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की 2 शब्दामध्ये त्यांचं वर्णन केलं जायचं. एक तर रगेल होते आणि दुसरं म्हणजे रंगेल होते. याच्या व्यतिरिक्त छत्रपती संभाजी महाराजांचं काय व्यक्तिमत्वच नाही, अशा पद्धतीने इतिहासकारांनी तसं लिहून ठेवलं होतं. आणि त्या गोष्टी हळूहळू कालांतरानं बदलत गेल्या. वासी बेंद्रेंनी जो छत्रपती संभाजी महाराजांचं संशोधन केलं, खंड 42 वर्ष संशोधन केल्यानंतर खरा संभाजी लोकांच्या समोर आला आणि ते संभाजी महाराज लोकांना कळाले. आणि एवढे संभाजी महाराजांचं खरं चरित्र समोर असताना जर छावामधून काल्पनिकतेच्या आधारावरती
जर त्याच्यामध्ये काही चुकीचं दाखवत असेल तर ते आम्हाला पटणारं नव्हतं. त्या अनुषंगाने आम्ही त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी बोलणं झालं, चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही अशा चुकीच्या काही गोष्टी आमच्याकडून होतील याच्या आम्ही होणार नाहीत याची आम्ही खबरदारी घेतोय. परंतु त्यांच्याकडून पुन्हा ज्यावेळी त्यांचा प्रोमो समोर आला त्यावेळी काही आपल्याच लोकांनी मला ते व्हिडिओज पाठवले आणि सांगितले की भैया तुम्ही हे बघितलेलं आहे का, तर हा तुम्ही एकदा प्रोमो बघा, तुम्हाला पटतंय का. छत्रपती संभाजी महाराज लेझिम नृत्य खेळतात, नो डाऊट ती आपली संस्कृती होती, संस्कृती. खेळली असतील, परंतु तो तुम्ही कधी दाखवताय ह्याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन होतं. अच्छा. मग मी त्या दिग्दर्शकांना फोन केला आणि तो सीन कधीचा आहे ते विचारलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की तो सीन जो आहे तो राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे आणि तो ग्रँड दिसावा म्हणून आम्ही ते नृत्य स्थायी केलेलं आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतःच्या राज्याभिषेकामध्ये स्वतः नाचवलेलं दाखवणं हे तुम्हाला पटतं का? हे आमच्या सद्विवेक बुद्धीला पटत नाही आणि ह्या आमच्या भावना आहेत, तर तुम्ही तो सीन वगळावा. कारण जर छत्रपती संभाजी महाराज स्वतःच्याच राज्याभिषेकात नसतात म्हणजे तो कसा राजा असेल हे आणि छत्रपती संभाजी महाराज तसे होते का? नव्हते. मग तुम्ही का असं दाखवताय, चुकीचं का दाखवताय? आता बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत त्या चित्रपटामध्ये दाखवल्या नाहीत. ठीक आहे, 3 तासामध्ये तुम्हाला तेवढं दाखवता येणार नाही, तुम्ही सांग, पण तुम्ही जे रिप्रेझेंट केलं, तुम्ही जे छत्रपती संभाजी महाराज दाखवण्याचा प्रयत्न केला, तो छत्रपती संभाजी महाराज फक्त केवळ आणि केवळ धार्मिक द्वेषातून दाखवण्याचा प्रयत्न केला असं चित्र उभं राहिलं. आणि त्याच अनुषंगाने आता तुम्ही बघितलं असेल तर औरंगजेबाच्या कबरीचा विषय उभा राहिला. औरंगजेबाची कबर ही का उभारली किंवा का तिथं हे झालं? छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे 2च राजे असे होऊन गेले की ज्या औरंगजेबाला दिल्लीचं तख्त सोडून त्याचा मृत्यू या महाराष्ट्रात झाला, ह्याच्यापेक्षा दुर्दैवी घटना त्या औरंगजेबासाठी दुसरी कुठली असू शकत नाही की त्याला स्वतःचं तख्त सोडून यावं लागलं. बरोबर. आणि तो इथेच याच मातीत गाडला गेला. म्हणजे मराठ्यांच्या गादीवरती छत्रपती नसताना त्या औरंगजेबाला इथंच मरावं लागलं. ह्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे ती कबर आहे. आणि तो हटवण्याचा जो प्रयत्न आता जो काय ह्या सरकारचा चालू आहे ते सगळं म्हणजे मुद्दामहून हिंदू मुस्लिम हा जो द्वेष पसरावा यासाठी ते सगळं चाललेलं हे कृत्य आहे. बरोबर. तर आमचं म्हणणंच हे आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा औरंगजेब असेल यांची लढाई कधीही धर्माची नव्हती. औरंगजेब धार्मिक कट्टरतावादी होता तर होता, परंतु तो असताना देखील त्याच्याकडे हिंदू लोक कामाला होते, त्याच्या सैन्यामध्ये होते. आबा भट नावाचा व्यक्ती असेल, विष्णुदास नागर नावाचा व्यक्ती असेल, असे कैक लोक औरंगजेबाकडे कामाला होते. छत्रपती शिवाजी महाराजांकडे मदारी मेहतर सारखा मुस्लिम मावळा होता. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तोफखाना प्रमुख इब्राहिम गांधी सारखा माणूस होता. अनेक अशी लोक होती की छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मुस्लिम मावळे होते जे प्राणपणानं लढले. मग असं असताना तुम्ही वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई हिंदू धर्मासाठी होती आणि औरंगजेबाची लढाई इस्लामासाठी होती असं चित्र जे दाखवतात ना ते चुकीचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी वारंवार दाखवून लोकांमध्ये एक द्वेष भावना पसरायची आणि ह्याच्यामधून स्वतःचा जो अजेंडा आहे तो राबवायचा किंवा स्वतःचा जो राजकीय फायदा कसा होईल याच्यासाठी त्यांना ते पूरक वातावरण करून घ्यायचं. याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे. आणि ती कबर पण म्हणजे असणं महत्वाचं आहे, म्हणजे पुरावा राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या मराठ्यांच्या इतिहासाचा ज्वलंत पुरावा आहे. तो जर नष्ट केला तर येणाऱ्या पिढीला काय दाखवणार आपण? एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं की छत्रपती संभाजी महाराजांच्या किंवा मराठ्यांच्या इतिहासाचा पुरावाच नष्ट करून त्यांच्याकडे केवळ दैवी शक्ती होती म्हणून त्यांनी ते केलं किंवा म्हणून त्यांच्याकडे ते पराक्रम घडले गेले असं जो दाखवण्याचा एक पराक्रम चालू आहे, प्रयत्न चालू आहे, तो चुकीचा आहे. आपण चूक आणि बरोबर ह्याच्यातून सांगतोय की आपण चूक आणि काय होते प्रत्येकाच्या सद्विवेक बुद्धीला ते पटलं पाहिजे की हे बरोबर आहे की हे चुकीचं आहे. बरोबर. अशा ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रामुख्याने हळूहळू लोकांनी समजल्या पाहिजेत. कारण काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत ही अनेक चित्रपट आले. संभाजी महाराजांवरती आत्तापर्यंत जवळपास 60च्या वरती नाटकं येऊन गेलेले आहेत, जवळपास 20 ते 25 चित्रपट येऊन गेलेले आहेत आणि पुस्तकं तर त्यांच्यावरती एवढी लिहिलेली आहेत की भयानक. कारण छत्रपती संभाजी महाराज हे युवकांसाठीचं प्रेरणास्थान आहे. पण ह्या छावामधून किंवा आणखीन जे काही चित्रपट किंवा आणखी ज्या काही गोष्टी येतात त्याच्या माध्यमातून जे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो तो चुकीचा आहे. आहे. कारण आजच्या युवकांना मी आपल्या माध्यमातून एक विनंती करू इच्छितो
की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जर तुम्हाला समजायचे असतील तर तुम्ही फक्त ते व्हिडिओज किंवा ह्याच्या माध्यमातून बघू नका. पुस्तकं वाचा. तर ते पुस्तकांसंदर्भात त्याच्यावरती तुम्ही संदर्भ घेऊन ते संदर्भासह पुस्तकं वाचा, तर तुम्हाला खरा इतिहास कळेल. बरोबर. आणि आम्ही तेच नेहमी सांगतो की खरा इतिहास तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. कारण आपण आपल्या सद्विवेक बुद्धीला पटेल असं याच्यावरती कधीच अभ्यास करत नाही किंवा त्याच्यावरती वाचन करत नाही. आपल्याकडे एक म्हण होती, वाचाल तर वाचाल, पण ती म्हणच राहिलेली आहे. पण मी मराठा सेवा संघाला धन्यवाद देऊ इच्छितो की 90च्या दशकानंतर या महाराष्ट्रामध्ये जी काही युवकांची फळी तयार झाली आणि जो काही युवकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अनेक वक्ते तयार झाले, अनेक लेखक तयार झाले आणि त्या सगळ्याचं श्रेय आहे ते मराठा सेवा संघाचं आहे की त्यांनी मराठा समाजातल्या वेगवेगळ्या युवकांना या संभाजी महाराजांची, शिवाजी महाराजांची आवड किंवा त्या नावाबद्दलचं आकर्षण हे जन्मताच मुलाला आहे. त्याला आपल्याला सांगावं लागत नाही. हो. पण त्याला जी योग्य दिशा मिळावी लागते ती सेवा संघाने देण्याचं काम केलेलं आहे. अच्छा. अमोल कोल्हेंची एक सिरीज होती छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी. हा, तर त्यामध्ये शेवट का नाही दाखवला? म्हणजे ह्या मागं पण काही राजकारण होतं असं काय आहे का? नाही, काय होतं एकदम प्रश्न तुमचा बरोबर आहे की शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या बाबतीतलं जे तुम्ही पूर्ण इतिहास शेवटपर्यंत दाखवला औरंगजेबानं त्यांना पकडण्यापर्यंतचा, पण तिथून जी क्रूरपणे हत्या औरंगजेबानं जी केली ती दाखवून लोकांमध्ये द्वेष भावना पसरू नये किंवा कसं असतं बनवणाऱ्यानं ठरवायचं असतं की मला काय दाखवायचं किंवा मला काय प्रेझेंट करायचं आहे. त्यांची सिरियल जर तुम्ही बघितली आहे जवळपास 2-2.5 वर्ष ती सिरियल चाललेली आहे आणि जगातली सगळ्यात हायेस्ट TRP मिळालेली ती सिरियल आहे. जवळपास जगामध्ये 22 ते 23 देशांमध्ये पाहिली जाणारी ती सिरियल आहे. एवढी चांगली सिरियल बनवलेली, लोकांमध्ये संभाजी महाराजांचा खरा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून झालेला आहे. आणि जर का शेवटच्या फक्त काही याच्यामधून जर ते चुकीचं काही दाखवून पुन्हा हिंदू मुस्लिम द्वेष भडकवणं असं जर का होत असेल, कारण लोक काय आहे ना, लोक फक्त त्याच्यामधून जे घ्यायचं आहे ना तेवढंच घेतात. औरंगजेबानं क्रूरपणे मारलं का? तर 100% मारलेलं आहे. औरंगजेबानं तेवढ्याच क्रूरपणे त्याच्या बापाचा खून केलेला आहे, त्याच्या मुलाचा खून केलेला आहे, त्याच्या मामाचा खून केलेला, सगळ्यांना मारलेलं आहे. त्याच्यामध्ये एक राजगादीसाठी किंवा सत्ता करण्यासाठी त्यांनी संभाजी महाराजांना मारलेलं आहे. तेवढ्याच क्रूरतेनं त्यानं मारलेलं आहे, कारण तो त्याच्या मनामध्ये राग पहिला लहानपणापासून. हे संभाजी महाराज आग्र्याला ज्यावेळी गेले त्यावेळी 9 वर्षाचे होते. हो. 9 वर्षाच्या असताना संभाजी महाराजांसारखा व्यक्ती औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन तेवढ्या निर्भीडतेनं उत्तर देतो त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये. तो जो अपमान त्याच्या मनामध्ये सल करून बसला होता तो इथं आल्यानंतर, महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर जवळपास 20-22 वर्षानंतर तोच तेवढ्या क्रूरतेनं अपमान त्यांनी पचवून मनामध्ये साठवून ठेवला होता. तो त्यांच्या हत्येच्या वेळी समोर आलेला आहे. संभाजी महाराजांची त्यांनी हत्या केली. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात ना त्याला कुठंतरी दुसरीकडे हे फुटू नये या अनुषंगानं, कारण त्यावेळी माझी चर्चा झाली होती. त्यावेळी लेखक होते प्रताप गंगावणे सर, खूप चांगले लेखक आहेत, त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि काय दाखवायचं आणि काय नाही हा सर्वस्वी त्या प्रोडक्शनचा आणि यांचा प्रश्न होता. त्या अनुषंगानं त्यांनी त्या गोष्टी कधी टाळल्या. बरोबर. आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच प्रश्नाला रिलेट म्हणून आता छावा चित्रपट आला. छावामध्ये ते त्यांनी अजिबात टाळलेलं नाही. ठीक आहे, आम्ही नाही म्हणत की ते टाळा किंवा टाळू नका, तो क्रूरतेनं त्यांचा, पण त्याचा इम्पॅक्ट काय झाला? आज जनमानसांमध्ये औरंगजेबाची विषयी लोकांच्या मनामध्ये द्वेष आहे 100% आहे, कारण त्यांनी तेवढा आमच्या राजावरती हल्लाच केलेला आहे, त्यांनी तेवढा अत्याचारच केलेला आहे. पण त्याचे परिणाम दैनंदिन जीवनामध्ये आज काय होत आहे? 350 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र याच्यामध्ये फरक आहे ना. हो. आज जो तो द्वेष पसरवून ह्याचा राजकीय भांडवल कोण करतंय आणि त्याच्यावरती आपली पोळी भाजून कोण घेतंय हे महत्वाचं आहे. आणि तेच झालं त्याच्यानंतर. आणि हे जे सगळं आता राजकारण आपण बघितलं असेल, राजकीय अधिवेशन आता, अर्थसंकल्पीय अधिवेशन आता झालं काल परवा, तर त्या पूर्ण अधिवेशनामध्ये औरंगजेब, वाघ्या कुत्रा आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांची बदनामी याच संदर्भातले सगळे राडे झाले ना. कायच्या व्यतिरिक्त काय झालं? वाघ्या कुत्र्याची समाधी जी आहे ते वर जे पुतळा उभं केलं आहे, तर त्याचा काय झालेला आहे इश्यू? छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी देहांत झाला त्यावेळी संभाजी महाराज पन्हाळ्यावरती होते, ते रायगडावरती नव्हते. आणि जवळपास 8-9 महिन्याच्या कालावधीनंतर छत्रपती संभाजी महाराज रायगडावरती आले. रायगडावरती आल्यानंतर
त्यांना कळालं की आबासाहेब आता देहांत झालेला आहे, ते नाही आहेत. त्यावेळी त्यांना तो दुःख सहन होत नव्हतं आणि त्यांना सगळ्यात जवळची व्यक्ती जी होती ती पुतळा राणी माँसाहेब. तर त्या पुतळा राणी माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा देहांत झाला त्याच वेळी त्या सती जाणार होत्या. पण तिथे त्यांना लोकांनी अडवलं आणि संभाजी महाराजांवरती नितांत त्यांचं प्रेम होतं म्हणून त्या त्यावेळी सती गेल्या नाहीत. पण कालांतरानं ज्यावेळी संभाजी महाराज रायगडावरती आले त्यावेळी त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला आणि संभाजीराजांना तसे कळवलं. संभाजीराजांनी खूप त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण त्या काय ऐकल्या नाहीत आणि सती जाणं हा ऐच्छिक तसं तर जिजाऊंनी सती जाण्याची प्रथा पूर्णपणे बंद केली होती. पण त्यांचा स्वतःचा निर्णय असल्यामुळं पुतळा राणी माँसाहेबांना कोणी विरोध करू शकला नाही. त्यावेळी संभाजी महाराजांचा त्यांनी ऐकलं नाही आणि त्या सती गेल्या आणि त्या सती गेलेल्या ज्या ठिकाण आहे त्याच ठिकाणावरती किंवा त्याच चबुतऱ्यावरती 1935ला ज्यावेळी टिळकांनी संपूर्ण रायगडाची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं आणि प्रचंड त्याच्यावेळी पैसा जमा करून रायगडाची डागडुजी करण्याचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा डागडुजी करण्याचा निर्णय घेतला आणि ती डागडुजी झाली. त्यावेळी त्यांनी तो वाघ्या कुत्रा हा उभारलेला आहे आणि हे संपूर्णपणे काल्पनिक पात्र आहे. त्याला कुठल्याही इतिहासामध्ये कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाहीये, कुठलाही संदर्भ नाहीये. आपल्याकडे एक दंतकथा सांगितली जाते की वाघ्या कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी मारली त्यांनी, की त्यांचं महाराजांवरती प्रेम होतं त्या कुत्र्याचं आणि त्याच्या स्मरणार्थ म्हणून ते स्मारक बांधलेलं आहे. तुम्हाला स्मारक कोणी बांधायला सांगितलेलं आहे जर कुत्र्यांनी समाधी हे केलेली आहे? शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं जे हे असेल ना ते शिवाजी महाराजांची घोडी कृष्णा नावाची. महाराज ज्यावेळी जिथे जिथे जातात त्यावेळी महाराजांच्या बरोबर म्हणजे आपण बघितलं असेल महाराष्ट्रभर मध्ये नव्हे जगभरामध्ये महाराजांचे त्या घोड्यावरती बसलेले असे पुतळे आहेत. पण त्यावेळी कुठे कुत्र्याचा पुतळा नाहीये ना, आपण कधी ऐकलेलं नाही. पण ह्या दंतकथा पेरून छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कुत्रा किती श्रेष्ठ म्हणून त्या शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पेक्षा उंच त्या कुत्र्याची समाधी बनवलेली आहे आणि त्या समाधीच्या खाली पुतळा राणी माँसाहेबांची समाधी आहे. मग म्हणून हे जाणीवपूर्वक बघा तुम्ही आम्ही ज्यावेळी अशा गोष्टींची चर्चा करतो किंवा बोलतो त्यावेळी जाणीवपूर्वक हे लोक मुद्दाम वाद निर्माण करतात किंवा पण इतिहासावरती जर कोण वाद निर्माण करत असेल ना आम्हाला तुम्ही चुकीचे म्हटले तरी चालेल पण आम्ही ते सहन करणार नाही. बरोबर, कारण आमच्या अस्मितेचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहेत आणि त्या अस्मितेला जर कोण ठेच पोहोचवणार असेल आजपर्यंत तुम्ही लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज असो, छत्रपती संभाजी महाराज असो, माँसाहेब जिजाऊ असो, शहाजीराजे असो, बाबासाहेब असो, शाहू महाराज असो किंवा महात्मा फुले असो, ह्या सगळ्या बहुजन समाजातल्या महानायकांची भूमिका किंवा महापुरुषांची बदनामी कोणी जर केली असेल तर तुम्हाला कोण एखादा SC ST दिसणार नाही, दलित दिसणार नाही, OBC दिसणार नाही, मुस्लिम दिसणार नाही. पण ह्याच्या जर मुळाशी तुम्ही गेलात तर ह्या सगळ्या महापुरुषांची बदनामी करणारा ब्राह्मण ही एकच जात दिसते. का? आमच्या मनात पडलेला प्रश्न आहे का तेच ज्यावेळी जेम्सलनचं प्रकरण घडलं 2003ला त्यावेळी त्याला मदत करणारे बम पुरंदरे असतील, जयंत साळगावकर असतील किंवा आणखी ते बाकीची जी 12 ह्याच्यातली मंडळी असेल सगळी भांडारकर इन्स्टिट्यूटमधली ती सगळी जी मंडळी होती त्यांनी याला मदत केली आणि जेम्सलन त्यांचे आभार मानतोय पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये की ह्या लोकांनी मला मदत केलेली आहे. ते पुस्तक आज जगभरामध्ये बॅन आहे. त्याच पुस्तकाचा संदर्भ देत प्रशांत कोरटकर नावाचा व्यक्ती इंद्रजित सावंतांना जे लेखक संशोधक आहेत त्यांनी डिग्री घेतलेली आहे, त्याच्यावरती PhD केलेली आहे. डिग्री PhD लोक कधी देतात ज्यावेळी त्याच्यावरती माणसाचा अभ्यास आहे. असा माणूस PhD करून संशोधन करून ज्यावेळी एखादा संदर्भासह मांडतो त्यावेळी त्याला रागाच्या भरामध्ये मग यांचा पूर्ण जाती द्वेष म्हणा किंवा त्यांच्यातला जो एक अहमभाव आहे तो त्या प्रशांत कोरटकरच्या बोलण्यातून जाणवला आणि त्यांनी सांगितलं की हे ब्राह्मणांचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तारा राणी माँसाहेब, राजाराम महाराज यांच्या नंतरचा आणि शाहू महाराजांच्या नंतरचा काळ बघितला तर तो काळ गेल्यानंतर पेशवाई कशी आली हो, मोगलाई का नाही आली? प्रश्न आहे ना. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांवरती 2 वेळा विष प्रयोग केला, छत्रपती संभाजी महाराजांवरती विष प्रयोग केला, राजाराम महाराज लहानपणी असतानाच त्यांच्यावरती जो षडयंत्र त्यांच्या मेंदूवरती राबवण्याचा प्रयत्न जो पंत अवलादींनी केला होता, तारांनी त्यांना पुरून उरल्या होत्या आणि त्याचाच काय तो फायदा घेत मग पुन्हा कोल्हापूर आणि सातारा गादीचा वाद निर्माण केला आणि त्याच्यातून पुन्हा त्यांनी त्यांचं जे त्यांना साधायचं होतं ते साधून घेतलेलं आहे. आजही तीच परिस्थिती एक्झॅक्टली याच्यामध्ये लागू होते.
कारण मराठाच्या विरोधामध्ये, मराठा दलितांच्या विरोधामध्ये, मराठा ओबीसींच्या विरोधामध्ये हे राबवून आज सत्तेमध्ये कोण बसले ते प्रशांत कोरटकरनं सांगितलेलं आहे. त्या प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, संभाजी महाराजांची बदनामी केली, मासाहेब जिजाऊंची बदनामी केली. राहुल सोलापूरकर नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली, बाबासाहेबांची बदनामी केली. असे काही लोक मी दाखवतो. आणखी एक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नावाची एक संघटना चालवणारा कोणतरी आहे, मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे. तो संभाजी महाराजांच्या बाबतीत, शिवाजी महाराजांच्या बाबतीत वारंवार चुकीच्या स्टेटमेंट करत असतो. ही जी मंडळी आहे ना, ह्यांच्या मुळाशी गेलात की तुम्हाला कळेल ना ही मंडळी कोण आहे. हे सगळे रेशीम बागेतले, नागपूरच्या रेशीम बागेतले किडे आहेत जे वळवळ करतात आणि चुकीचा इतिहास लोकांसमोर कायम सातत्याने मांडत असतात आणि लोकांच्या मेंदूवरती एक दुष्परिणाम जो करण्याचा प्रयत्न करतात ना, धार्मिकता बनवली ना की लोकांमध्ये ऑटोमॅटिकली त्यांच्या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. महापुरुषांना आपण ह्या लोकांनी जातीमध्ये वाटून टाकलेलं आहे. उदाहरणं द्यायची म्हटली तर माझ्याकडे खूप सारी उदाहरणं आहेत. तुम्ही शिवाजी महाराज म्हटलं, संभाजी महाराज म्हटलं की मराठ्यांचे, महात्मा फुले म्हटलं की तुम्ही माळ्यांचे सांगता, बाबासाहेब म्हटलं की दलितांचे, शाहू महाराज म्हटलं की दलितांचे, हे अण्णाभाऊ साठे म्हटलं की तुम्ही मातंगांचे. हे जे तुम्ही वाटलेले आहेत आणि सावरकर, टिळक, गोलवलकर हे म्हटलं की तुम्ही त्यांना मग जगजेते, स्वातंत्र्यवीर, कोण झाले लोकमान्य, ह्या ज्या पदव्या वाटतं ते कोण वाटतो. भ.म. पुरंदरे नावाचा व्यक्ती 2016ला ज्यावेळी त्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, संपूर्ण महाराष्ट्रभरामधून त्याला विरोध झाला होता की भ.म. पुरंदरेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये. पण जबरदस्ती 200 लोकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांनी राजभवनामध्ये दिला. का दिला हो? म्हणजे ह्याच्यावरून कळतं की स्वातंत्र्यवीर कसे दिले असतील, लोकमान्य कसे दिले असतील, किंवा आणखी ज्या डिग्र्या ते देतात लोकांच्या ह्याच्यामधून त्या कशा दिल्या असतील. पण हे ज्या महापुरुषांची बरोबरी करतील असा एकही महापुरुष यांच्यामध्ये पैदा झालेला नाही आणि हीच सल त्यांच्या मनामध्ये कायम रुतते. म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजांवरती आघात करतात, छत्रपती संभाजी महाराजांवरती आघात करतात, जिजाऊंच्या चरित्रावरती आघात करतात, राजाराम महाराजांच्या याच्यावरती आघात करतात आणि संपूर्ण महापुरुष आहेत आपले, बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, यांच्या जीवनचरित्रावरती किंवा त्या चारित्र्यावरती आघात करण्याचं काम ते करत असतात. गड किल्ले मोहीम राबवतात, बलिदान मास. त्याच्या मागचा हेतू जो आहे ना तो त्यांचा शुद्ध हेतू नाहीये. मी काय सांगितलं की तुमचा शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबतीतला मला सांगा ना, कोरटकर ज्यावेळी शिवाजी महाराजांवरती बोलला, सोलापूरकर ज्यावेळी बोलला, भिडे गुरुजी उठून नाही आला वरती, भिडे गुरुजींनी काही स्टेटमेंट दिली नाही. पण ज्यावेळी वाघ्या कुत्र्याचा विषय आल्यानंतर भिडे आला, म्हणजे जातीय द्वेष पसरवायचं कारण असेल तर लगेच भिडे गुरुजी पुढे येतो. त्याच्यासारख्या ज्या प्रवृत्ती त्या पुढे येतात ना. ज्या माझी विनंती आहे त्या युवकांना, जे संभाजी भिडे किंवा मनोहर कुलकर्णीच्या ज्या जाळ्यामध्ये अडकलेले युवक आहेत त्यांना, की तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना मानताय म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर जातात आणि पुन्हा हे जे गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या नावाखाली तिथे घेऊन जातात. त्यावेळी यांना फक्त पेटवलं जातं, मुसलमानांनी हे केलं, अफजल खानाने ते केलं, औरंगजेबाची कबर काढायची आहे. हो, मग औरंगजेबाची कबर काढायची, अफजल खानाची कबर काढायची, तर मग अफजल खानाची कबर शिवाजी महाराजांनी का बनवली, जिजाऊंनी का बनवायला लावली? तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा एक पुरावा आहे. म्हणून जिजाऊंनी स्वतः ती कबर बनवायला सांगितली होती. औरंगजेब ज्यावेळी मेला त्यावेळी त्याच्या महाराष्ट्रामध्ये मेलेल्याचा तो पुरावा आहे. त्या कबरी काढून तुम्ही फक्त जाती आणि धार्मिक द्वेष निर्माण करण्याचं काम हे करत असतो. आम्ही काय करू शकतो, आम्ही काय करू शकतो, तर फक्त जे लोकांसमोर गेलं पाहिजे ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. लोकांना आरसा दाखवण्याचा प्रयत्नच आपण करू शकतो. सत्य काय ते त्यांना एक वेळ ज्यावेळी येते त्यावेळी त्यांना ते कळतं. बरोबर. त्यामध्ये काय आहे की 42 दिवस हे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये बलिदान मास पाळतात आणि दुसऱ्याच दिवशी गुढीचा जो विषय आहे, गुढीपाडवा साजरा केला जातो. पण तुम्ही 42 दिवस दुःख पाळताय आणि परत 43च्या दिवशी आनंदोत्सव कसा साजरा करता? त्याचं कारण आहे, छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी मारलं त्यावेळी ते दिवशी आपण जो नवोत्सव साजरा करतो, आपला हिंदू नवोत्सव जो साजरा करतो, त्याचा पहिला दिवस होता आणि त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना त्यांचं मुंडकं छाटलं गेलं, ते एका एरंडाच्या काठीवरती टांगलं गेलं. त्यांना जो विदूषकाचा पोशाख घातला होता
तो त्या ह्याच्यावरती टांगला गेला आणि त्याची पूर्ण दिंड अख्ख्या औरंगजेबाच्या छावणीमधून काढली गेली. आणि त्या अनुषंगानं ज्या ब्राह्मणी वृत्तीनं संभाजी महाराजांवरती 2 वेळा विषप्रयोग केला, त्यांनी आनंदोत्सव म्हणून घरावरती गुढ्या उभ्या केल्या, त्यांनी साडी चोळी टांगली, त्यांनी तांब्या उलटा मारला, त्यांनी त्याचा कडुलिंबाचा पाला खायला घेतला. तुम्हाला आम्हाला आज बघा, तुम्ही लक्षात घ्या, आपण धर्मावरती जर बोलायचं म्हटलं तर हिंदू धर्मामध्ये तांब्या शुभ कुठला? सरळ तांब्या. तुमचा तोच सरळ तांब्या तुमच्या शुभदिनी उलटा कशासाठी असतो? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, तुम्ही तुमच्या गुढी हा जो विषय आहे तो संत साहित्यामधून 13व्या शतकापासून नामदेव महाराजांनी विजयाच्या गुढीचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या अभंगामध्ये ते सापडतं. अनेक संत साहित्यामध्ये त्याचे उदाहरणं सापडतात. ती जी विजयाची गुढी आहे ती म्हणजे भगवी पताका. जी गुढी उभारली शिवाजी महाराज ज्यावेळी विजय उत्सव साजरा करायचे त्यावेळी तुम्ही रायगडावरती गेला असेल, विजयस्तंभ आहे. त्या विजयस्तंभावरती संपूर्णपणे तिथे दीपमाला हे केलं जायचं आणि विजयाची गुढी म्हणजे भगवी पताका फडकवली जायची. मग ती भगवी पताका कुठे आहे? तो विजयाचा स्तंभ आपला हे कुठे आहे? चिन्ह कुठे आहे? आणि आज जी आपण गुढी उभं करतोय ती कुठे आहे? म्हणजे ज्या गोष्टी आपल्यासाठी शुभ असतात त्या ह्या दिवशी अशुभ संकेत असणाऱ्या गोष्टी तुम्ही शुभ म्हणून कशा मांडता? ह्याच्यामध्ये एक षडयंत्र आहे. ते षडयंत्र आपण समजून घेतलं पाहिजे. ते षडयंत्र आपण कायम समजून घेत नाही. आणि आम्ही ह्या गोष्टी ज्यावेळी सांगतो त्यावेळी आम्हाला म्हणतात की हे धर्मविरोधी आहेत, त्यावेळी म्हणतात की हे जातीविरोधी आहेत. बरोबर. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या म्हणजे एवढीच आम्ही विनंती करतोय. आम्ही गुढीपाडवा साजरा करू नका असं म्हणत नाही, पण त्या गुढीपाडव्या साजरा करण्यामागची उद्दिष्ट आहे, जी पद्धत आहे ती चुकीची आहे. जे तुमच्यावरती लादलं गेलं त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का नाही विचारू शकत? जर तुमच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ तांब्या कलश असा असतो सरळ, तो त्या दिवशी उलटा ठेवता, तुम्हाला अशुभ का नाही? साडी चोळी तुम्ही का टांगताय? तुम्ही त्याला साखरेचे ते हे बनवलेले असतात आपल्याकडे, घाटे टाईप मध्ये त्याला आपण म्हणतो, ती टांगलेली असते. कडुलिंबाचा पाला टांगलेला असतो. आणि वरून आपल्याकडे एक सांगितलं होतं की गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला कडुलिंबाचा पाला खायचा आहे. म्हणजे 100% सत्य आहे की तुमच्यासाठीचा जो कडू दिन होता ज्यावेळी तुमच्या राजाला मारले तो तुमच्यासाठी आजही कडूचा आहे. म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या जाणीवपूर्वक तुमच्याकडून करून घेतल्या जातात. त्याच्यावरची का म्हणून प्रश्न विचारण्याला आम्ही तयारच होत नाही. म्हणून त्या लोक आपल्यावरती आजपर्यंत राज्य करतात आणि आपल्या बौद्धिक क्षेत्री खेळून धर्माचं राजकारण करण्याचा फक्त त्यांचा हा अजेंडा आहे. का प्रश्न विचारायला ज्या दिवशी आपण शिकू ना त्या दिवशी तुम्ही या सगळ्या बंधनातून मुक्त व्हाल, तोपर्यंत तुम्ही होऊ शकत नाही. अमोलजी, तुमचं ऐकून खरंच काही सत्य आहेत ते समोर आले आणि ते मला देखील समजले. गुढीपाडव्याचं मला पण थोडं होतं माहिती, पण आज उघडपणे समजून आलं मला की नक्की त्याचा अर्थ काय. पण अजून एक आत्ताची जी पिढी आहे, आजचा जो समाज आहे, आजचे जे युवक आहेत, मुली आहेत, तर ते कुठेतरी भरकटत आहेत. म्हणजे लव जिहाद सारख्या ठिकाणी फसत आहेत मुली. परत मुलांचं पण इतिहासापासून लांब आहेत. आणि आजकाल तर असं होतं आहे की हिंदू धर्म आपल्या कुठल्याच पुस्तकामध्ये कुठल्याच शाळेत शिकवला जात नाही. परत आता असं पण ऐकण्यात आलं आहे की महाराजांचे धडी पण आता पुस्तकातून वगळण्यात आलेले आहेत. बघा कसं आहे, आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्यातच खरं तर उत्तर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर तुम्हाला अभ्यास करायचा तर तुम्हाला पुस्तकच वाचावे लागतील, दुसरा तुमच्याकडे पर्याय नाही आहे. तर तुम्हाला महाराज समजतील. आजच्या युवकांनी तुम्ही म्हटलात की आपल्याकडे इतिहासात शिकवलं जात नाही, पण आपलं शत्रू राष्ट्र असणारं पाकिस्तान, त्या पाकिस्तानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जातात. जगावरती राज्य करणारा हिटलर सारखा देश, हिटलर जो आहे त्याच्या रशियामध्ये हिटलरचे हे शिकवले जातात. त्या हिटलरने ज्यावेळी, मी एक उदाहरण देतो, ज्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस हिटलरकडं स्वातंत्र्य मिळावं म्हणून मदत मागण्यासाठी गेले होते त्यावेळी हिटलर एक पुस्तक वाचत बसलेला. त्या पुस्तकाचं नाव होतं गोरिला वॉर आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिवनीती होती, जो गनिमी कावा आपण म्हणतो, त्या गनिमी काव्यासंदर्भात तो अभ्यास करत बसला होता. आणि त्यावेळी हिटलरनं वाक्य वापरलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा तुमच्या देशामध्ये जन्माला आला आणि तरी तुम्हाला आमची मदत लागत असेल तर अवघड आहे. आम्ही तुम्हाला 100% मदत करून. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा जर तुम्ही अभ्यासला तर तुम्ही इंग्रजच काय पूर्ण जगावरती राज्य करू शकता. म्हणजे जगामधले वेगवेगळे राज्य आहेत. व्हिएतनामसारखा छोटासा देश आहे, नकाशावरती शोधून सापडत नाही. त्या देशानं अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्र राहवलं का? तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज वाचले.
आज छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे जगभरामध्ये आहेत, त्यांच्यावरती संशोधन ग्रंथ अभ्यासले जातात, पण आपल्याकडे ते शिकवलं जात नाही. का? तर याच्यामध्ये पुन्हा तेच मागचंच राजकारण, जातीयता. की छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे राजे होऊन गेले जे स्वतःच्या बुद्धीच्या कौशल्यावरती, स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती विश्वास ठेवून त्यांनी असंख्य अशा गोष्टी केल्या. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला फक्त एक हिंदू आणि मुसलमान किंवा एक हिंदू राजा म्हणूनच सांगितलं जातं. त्याच्या पलीकडचा जो राजा आहे ते तुम्हाला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक स्वतः उत्कृष्ट पुत्र होते, उत्कृष्ट राजा होते, उत्कृष्ट अभियंता होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आणखी सांगायचं म्हटलं तर तुम्हाला त्यांच्या बाबतीत ज्या काय गोष्टी आहेत, म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वतः शिकलेले होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या मुलाला अगदी 12-13 भाषा शिकवल्या होत्या. संभाजी महाराज ज्यावेळी फ्रेंचांशी बात करायचे बोलायचे त्यावेळी फ्रेंचमध्ये बोलायचे, इंग्रजांशी बोलताना इंग्लिशमध्ये बोलायचे. ते स्वतः संस्कृत पंडित होते. म्हणजे त्यांचं धर्मावरतीही प्रगल्भ अभ्यास होता. म्हणजे स्वतः ते त्याच्यावरती तेवढ्या पद्धतीने अभ्यासक होते. स्वतः ते रणनीतिकार होते. त्यांना चांगल्या पद्धतीने रणनीती कशी आखायची हे माहिती होतं. त्यांना कसं कुठलं युद्ध कशा पद्धतीने लढायचं हे ते एक विज्ञाननिष्ठ राजे होते. कारण शिवाजी महाराजांच्या लढाया तुम्ही बघितल्या असेल, फार फार तर जास्तीत जास्त लढाया त्यांच्या अमावस्येच्या वेळी झालेल्या आहेत. आपण अमावस्येला एखादं शुभ काम करायला टाळतो, पण महाराजांनी ज्या लढाया त्या अमावस्या, कारण त्या अंधाराचा फायदा घेत आपल्या सैन्याला कमी त्रास होईल आणि आपण तो सहजासहजी विजय मिळवू शकतो, अशा अनुषंगानं त्यांनी त्या गोष्टी केल्या. म्हणजे शिवाजी महाराजांचे वेगवेगळे पैलू या निमित्तानं समोर येतात, पण आपण ते अभ्यासत नाही. बरोबर. आपण फक्त काय अभ्यासतो, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की फक्त 2 शब्दामध्ये उल्लेख, अफजल खानाचं पोट आणि शाहिस्ते खानाचं बोट, संपला. हे तुमच्या डोक्यामध्ये फक्त हिंदू द्वेष पसरवल्याचं कामच आपण करतो. बाकी दुसरा ह्या ज्या बाबी आहेत त्या कधी आपण समजून घेणार आहेत. शिवाजी महाराज एक उत्कृष्ट अभियंता होते. म्हणजे ज्याला रायगडावरती तुम्ही जाऊन आला असेल तर तुम्हाला कळेल, रायगडाचं जे बांधकाम आहे ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवून घेतलेलं आहे. हिरोजी इंदलकर त्याचे कॉन्ट्रॅक्टर होते त्यावेळी, आजच्या भाषेमध्ये बोलायचं गेलं तर. पण त्याचे संपूर्णपणे अभियंता जे आहेत, इंजिनियर जे आहेत, ते शिवाजी महाराज होते. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत आपण जर समजून घ्यायच्या म्हटल्या तर महाराजांवरती. महाराज एक पर्यावरण विचारांचे होते. महाराजांची पर्यावरणवादी भूमिका काय होती तीच तुम्ही समजून घेतली पाहिजे. कुठल्याही झाडाला ते हात लावू देत नव्हते आणि एक झाड तोडलं तर त्याच्या बदल्यात त्यांना 2 झाडं लावायला सांगत होते. हे महाराजांनी स्वराज्याला दिलेले आदेश होते. म्हणजे आणखी काय महाराज आपण किती समजून घ्यायचे, ते कशा पद्धतीने विज्ञानिष्ठ होते. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणून आजच्या युवकांना मी फक्त जाता एकच विनंती करेन की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास वाचावा. तो पाहू नये. चित्रपटामध्ये किंवा सिरियलमध्ये पाहिला आणि तोच इतिहास आहे असं जर मानत असेल तर हा साप त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे. कारण ते मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बनवलेलं एक साधन आहे. त्याच्यामधून मांडण्याचा प्रयत्न होईल. काही लोक चुकीचं मांडतील, काही लोक सत्य मांडतील, पण ते सत्यच असेल अशातला भाग नाही. त्यासाठी यांनी वाचावं. प्रत्येकाला आवड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की लहानातला लहान मुलामध्ये फक्त एक छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की ते लगेच जय म्हणून मोकळं होते. लहान मुलगा अगदी ते 2 वर्षाचा 5 वर्षाचा असू किंवा ते 50 वर्षाचा, त्याला लगेच तो अभिमान आहे त्या नावासंदर्भातला. फक्त त्याला ते समजून घेण्यासाठी हे सगळं अभ्यासावं लागेल. ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांची नीती अवलंबली, ज्याला आम्ही स्वराज्य नीती म्हणतो, ती स्वराज्य नीती ज्याने अवलंबली तो आयुष्यामध्ये कुठल्याही कामामध्ये किंवा कुठल्याही विषयामध्ये तो सक्सेसच होणार, तो यशस्वीच होणार. बरोबर. आणि अजून एक ते आपलं की आपलं जे हिंदुत्व आहे ते म्हणजे आजपर्यंत कुठल्याच पुस्तकामध्ये नाही किंवा कुठलीच अशी संस्था नाही आहे, म्हणजे कुठलंच साधन नाही की जिथे हिंदुत्व शिकवण्यात येतं. हा पूर्ण विषयच वेगळा आहे. याच्यावरती करायला गेलं तर पूर्ण एक एपिसोड बनेल. एवढा मोठा घन विषय आहे. त्या संदर्भात लोकांच्या भावना दुभागतील, पण सत्य लोक ॲक्सेप्ट करणार नाहीत. त्यासाठी मी फार काही बोलू इच्छित नाही. पण जर वाचायचंच असेल तर भालचंद्र नेमाड्यांची एक हिंदू कादंबरी आहे, ती अवश्य तुम्ही वाचा. त्या हिंदू कादंबरीमधून तुम्हाला बऱ्यापैकी आपली संस्कृती काय होती, आपण ह्या हिंदुत्ववादाकडे कसं आलो, किंवा आज जो हिंदुत्ववाद लोकांमध्ये पेरला जातो तो कशा पद्धतीने पेरला जातो हे सगळं कळेल. आणि त्याची पायमुळं बघायची असल्यास तुम्हाला वाचावं लागेल. ते मी तुम्हाला आता एवढ्याच सांगून तो विषय संपणार नाही आहे.
कारण हे पुस्तकामध्ये शिकवावं. तुमची संस्कृती काय होती? मोहनजोदडो हडप्पापासून सिंधू संस्कृतीपासून जर आपण अभ्यासली, तर आपल्याला कळेल की आपली संस्कृती काय होती आणि आज आपण काय संस्कृती जोपासतोय. बरोबर. तुमच्या संस्कृतीमधून आजही आपण जो जोपासला पाहिजे, जी संस्कृती, ती जोपासत नाही. आज आपण संस्कृती जोपासण्याऐवजी तिची तोडमोड चालू आहे. बरोबर. म्हणून मी म्हटलं की त्याच्यावरती एक वेगळा एपिसोड बनवलं. एवढं मोठं ते षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र समजण्यासाठी मी म्हणतो हिंदू कादंबरी 100% वाचा. तर तुम्ही आलात आणि तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला. तुमच्याकडून भरपूर काही शिकण्यासाठी भेटलं खरंच. तर तुमचं खरंच खरंच खूप धन्यवाद.